वेदा, वेदा बाळा, आजी आपली आहे की नाही? आजी आपल्यावरती रागावली, ओरडली तरी सुद्धा तिच्यावर रुसायचं नाही. आणि आपल्यामुळे आजीला वाईट वाटेल असं कधीच काही बोलायचं नाही. आणि तसं वागायचंही नाही, कळलं? शहाणं माझं बाळ ते. वेदा, आज मी बाबांबरोबर जायला नको होतं ना. मी गेले आणि तू एकटी पडलीस. मला माफ करा वेदा. यापुढे मी तुला सोडून कधीच जाणार नाही. तुला कधीच एकटं पडू देणार नाही, हे माझं वचन आहे तुला. आजसाठी मला माफ करा. चला झोपूया आता. हळू. बाळा, आज महागौरी मातेच्या कृपेने तू सुखरूप आहेस. आई, तुझे उपकार आहेत माझ्यावर. आई, मला झोप नाही येते, अंगाई गा ना. बरं. हरी, इकडे ये ना. हरी, आजपासून वेदा जिथे जिथे जाईल ना तिथे तिथे तू पण जायचंस. 24 तास वेदाच्या सोबत राहायचं. वेदाजवळ कोण येतंय, काय बोलतंय हे मला लगेच येऊन सांगायचं, कळलं? येस, सीसीटीव्ही. आजपासून मी तुझा सीसीटीव्ही कॅमेरा. हरी 24 तास. हरी, आज ना तू खूप छान काम केलंस. शाबास. नेहमी असाच दक्ष राहा. हं? राहीन राहीन, नक्की राहीन. तू नको काळजी करूस. तू इथे काय करतेस? वेदाला त्रास द्यायला आलीस परत? वेदाला नाही, तुला. माझ्या कानाखाली मारलीस तू. मी कुठलीही गोष्ट सहजासहजी विसरत नाही. या गोष्टीचा पण वचपा काढणार आहे मी, कळलं? काढ ग, मी काय तुला घाबरत नाही. पण एक गोष्ट ना लक्षात ठेव,
वेदाला त्रास द्यायचा प्रयत्न जरी केलास ना, ते फक्त कानाखाली नाही मारणार, जाळ काढेल. कळलं? बरोबर आहे मीरा, जशाच तसे. या मायाला तू अजून नीट ओळखत नाहीस मीरा. जो कोणी माझ्या डोक्यात जातो त्याला मी सुखाने जगू देत नाही. कळलं? माझ्या सुखाची काळजी तू नको करूस माया. ॲटिट्यूड? मला ॲटिट्यूड दाखवतेस तू? मीरा, एक गोष्ट विसरू नकोस, या घरात तू फक्त या मुलीमुळेस. कळलं? आणि दुसऱ्यांदा सुद्धा तू या मुलीमुळे वाचलीस. कळलं? पण ही वेदच नाही राहिली तर तू या घराबाहेर जाशील मीरा. या घरातून कोण बाहेर जाईल ना, ते लवकरच कळेल तुला. जेव्हा तुझे खरं रूप सगळ्यांना कळेल ना, तेव्हा काय करशील ग तू? आणि हो, वेदाच्या बाबांना जेव्हा कळेल ना, तेव्हा ते तुला या घरात काय, या शहरात सुद्धा राहू देणार नाही. आणि या वयात तर तुला कोणी अनाथ आश्रमात सुद्धा घेणार नाही. तू ना एक काम कर, एक रस्ता शोधून ठेव जिथे तुला नंतर भीक मागता येईल. कळलं? मीरा, यू मीरा प्लीज प्लीज, माझ्याकडून तू माझा नवरा हिरावून घेतलास, असं माझी मुलगी हिरावून घेऊ नकोस प्लीज. अथर्व, अथर्व प्लीज समजू नाही ना प्लीज. मला वेदाला भेटू देत नाहीये प्लीज. मी नाही जगू शकत आपल्या वेदाशिवाय. वेदाला भेटायचं पण नाही का मी आता? प्लीज. सांग नाहीला, तूच सांग. माया, तुझी बडबड बंद करा. नाटकं करू नकोस. मी नाटक करेन? अथर्व तूच सांग रे आता. माया, मी सध्या वेदामुळे गप्प आहे. तिच्या मनावर हिची भुरळ आहे, पण आय एम शुअर एक दिवस वेदाला तिची चूक कळेल आणि ती स्वतःहून मीराला घराबाहेर जायला सांगेल. मला चालेल, पण मी पण तुम्हाला एक वचन देते. तो दिवस नक्की येईल जेव्हा जेव्हा वेदाला तिची चूक कळेल आणि ती पुन्हा एकदा तुम्हाला प्रेमाने बाबा म्हणून हाक मारेल. तिचा सगळा राग विसरून पुन्हा एकदा प्रेमाने तुम्हाला मिठी मारेल. बघा तुम्ही. वा मीरा, कमाल आहेस तू. ह्याला म्हणतात चेकमेट. थांब माया. तुला वाटलं असेल ना, ही गावाकडची मुलगी काय करणार आहे. आता मी रामपुरींची सून आहे आणि वेदाच्या बाबांना दिलेलं वचन ना मी लवकरात लवकर पूर्ण करणार. आणि ज्या दिवशी ते वचन पूर्ण होईल, तो दिवस तुझा या घरातला शेवटचा दिवस असेल. कळलं?
दार लाव. हा, दार लाव. वेदाला दिलेलं विषारी बिस्किट मी खाल्लं आणि ते खाऊनही मला काहीच झालं नाही असा प्रश्न पडला असेल ना तुला? हो. नाही नाही म्हणजे नाही मॅडम, म्हणजे मी करते ना तुम्हाला एक्सप्लेन, मला कसं म्हणायचं नाही. मॅडम मी सांगते ना, मॅडम मी एक्सप्लेन कर काय बोलायचं ते. ओरडायचं नाही. तुझा आवाज ऐकून जर का कुणी आत आलं ना तर घरा बाहेर काढीन मी, तुला कळलं? हे? हा? हे तुझ्या इगोसाठी, हे तुझ्या आताताईपणासाठी, हे तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्स साठी. तुझ्यामुळे अंबिकाचं वर्ष श्राद्ध पूर्ण झालं नाही. तुझ्यामुळे ती कैदेतनं सुटली. तुला म्हणाले होते की वेदापासून लांब राहा, तरी ऐकलं नाहीस तू माझं. तुला म्हटलं त्या मीराला घराबाहेर काढ, तर तेही जमलं नाही तुला. तुला म्हटलं तिला काय संपून टाक, तरी दोघंच पडलीस तू. स्वतःचं डोकं चालत नाही तर दुसऱ्याच ऐकून ते तरी करावं, तर तसाही नाही. तुझ्या चुकांमुळे ती मीरा या घरात सून म्हणून आली आणि आता माझ्या डोक्यावर बसलीये. तू म्हणजे फक्त वेदा 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 आणि तिला मारणं एवढंच जमतं तुला. का दिलंस तू? का दिलंस तू तिला विषारी बिस्किट? म्हणाले होते ना तिच्यापासून लांब राहा. ऐकत का नाही तू माझं? जीव घेईन मी तुझा. तुझी एक चूक तुझा शेवट करू शकते. या काठीसारखे 2 तुकडे करेन मी तुझे. पिर्या, छान. दादा अन्नपूर्णाताई, कशा तुम्ही? या आत या. आज बऱ्याच दिवसांनी भावाची आठवण आली. रस्ता चुकला वाटतं. आठवण तर येतेच रे, पण घरचं तर सगळं तुला माहिती आहे. यांचा ऍक्सिडेंट झाल्यापासून राजन बरोबर ऑफिसचंही काम थोडं पाहावं लागतं. यांचा आजारपण काही ना काही चालूच असतं, त्यामुळे वेळच मिळत नव्हता. पण आज मात्र शेवटी ठरवलं काही करून तुम्हाला भेटायला जायचंच. पण न कळवता अचानक आले, सॉरी.
अहो ताई, असं का म्हणताय? तुम्ही घरच्याच आहात. नाही पण मी तुझ्यावर नाराज आहे. तू अथर्वच्या लग्नाला आली नाहीस. यायचंच होतं, पण अचानक कोल्हापूरला जावं लागलं ना. विसरलीच. मी कोल्हापूरहून आवर्जून नव्या सुनेसाठी देवीचं कुंकू घेऊन आली आहे. कुठे आहे तुमची नवी सून? दादासाहेब चहा. मंगळसूत्राच्या वाट्या उलट्या दिसत आहेत. उजळलेला चेहरा, डोळ्यात मोठ्यांविषयी आदर. हीच तुमची नवी सून असणार, हो ना दादा? खूप गोड आहे हा रामपूर यांची नवी सून. नाव काय ग तुझं? मीरा. मीरा. माझी नात पण तुझ्यासारखीच गोड असेल बघ. ती आत्ता कुठे माहित नाहीये. सगळेजण म्हणतात ती या जगात नाही, पण माझा विश्वास आहे, खात्रीच आहे म्हण की एक ना एक दिवस माझी नात माझ्या घरी येणार. आजी, मी पण तुमच्या नातीसारखीच आहे. हा घे कुंकवाचा करंडा. अंबाबाईचा आशीर्वाद आहे हा. रोज देवीला नमस्कार करून यातलं कुंकू लावत जा. तुमच्या देवघरात महागौरी माता आहे ना, ती अंबाबाईचंच एक रूप आहे. ती तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण करेल. काय झालं? देवीने माझी कुठलीच इच्छा, कुठलीच मनोकामना पूर्ण केलेली नाहीये. त्यामुळे मी तिची पूजा नाही करत. अशी कुठली इच्छा आहे तुझी जी देवीने पूर्ण नाही केली? लहानपणीच माझी ताई हरवली, माझ्यापासून खूप लांब गेली. ती कुठे आहे मला नाही माहित. पण जोपर्यंत माझी ताई मला भेटत नाही ना, तोपर्यंत मी देवीचं दर्शन घेणार नाही, असं मी ठरवलं. ताई, तुम्ही तिचं बोलणं फार मनाला लावून घेऊ नका. हे सगळं बोलत असताना तिला हे कळत नाही की ती महागौरी मातेचा अपमान करते. तुकोबा आदराने विठुरायाचं नाव घ्यायचे आणि आवली रागारागाने बोट मोडत का होईना पण सतत विठ्ठलाच्या नावाचा जप करायचे. आहे की नाही गंमत? आपल्या जवळचं माणूस नियतीने आपल्यापासून दूर केलं की काळजाला कसा पीळ पडतो याची कल्पना आहे मला. म्हणूनच तुझं देवीवरचं रुसणं मला चुकीचं वाटत नाही. पण या आजीची अनुभवाची एक गोष्ट ऐकशी. देवी कधीही आपल्या लेकरांची साथ सोडत नाही. ती फक्त परीक्षा पाहत असते, जशी माझी माझ्या नातीसाठी, तुझी तुझ्या बहिणीसाठी. प्रश्न असतो तो फक्त देवीवरच्या विश्वासाचा. तू काळजी करू नकोस बाळा, तुझी बहीण तुला नक्की भेटेल बघ. अखंड सौभाग्यवती भव.
देवी तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण करेल.